नमस्ते. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन आयोजित विहंगम ज्ञानधारा या प्रोग्राम मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे सौ संगीता लोया मॅडम. मॅडम आहे आजचे स्पीकर. मॅडम वेलकम आहे प्रोग्राम मध्ये. अनम्यूट करू शकता मॅडम. ओके, धन्यवाद मॅडम. चालू करू? येस मॅम. सर्वात प्रथम सगळ्यांना नमस्कार. संगीता मॅम व्हिडिओ सुरू करा ना. व्हिडिओ चालू आहे मॅडम? व्हिडिओ चालू आहे मॅम. एक मिनिट. स्पॉटलाइट दिले मॅम. दिलाय का? हा दिले. आता स्क्रीन शेअरिंग आहे. ओके ओके, एक मिनिट. हा करा सुरू. हा करा सुरू मॅम. नमस्ते सर्वांना. सर्वप्रथम मंगल मॅडमचे धन्यवाद हा सुंदर मला चान्स दिल्याबद्दल. आणि जे मी काही पुस्तक वाचत आहे त्याचं थोडक्यात आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे पुस्तक आहे सरश्री स्टेशनरी फाउंडेशनचे निर्माता त्यांचा आहे. ह्याच्यामध्ये आहे भक्ती शक्ती रामायणपर. म्हणजे काम ना हो तो भाव ना बदले. म्हणजे जेव्हा आपलं काम नाही झालं किंवा एखादी गोष्ट पूर्ण नाही झाली तर आपण लगेच वैतागून जातो. तर त्याच्यावर त्यांनी खूप सुंदर उपाय सांगितलेला आहे. हे ते पुस्तक त्यांनी समर्पित केलेलं आहे पहिल्यांदा महावीर हनुमानांना. आणि त्यांनी आपल्या जीवनाचा मंत्र कसा त्यांनी बनवला आहे, पहिले राम फिर काम. हनुमानांना हे समर्पित करून शरश्रीनी ही आपल्या सर्वांसाठी सुद्धा हा मंत्र तयार केलेला आहे, पहिले राम फिर काम. भक्ति का विकल्प हो निष्काम कर्म समान, आपके हाथों में है राम काज और आपके हृदय में बसते है राम. म्हणजे भक्ती कशी करायची, कर्म कसे करायचे आणि हातामध्ये काम असताना राम कसं करायचं, हृदयामध्ये हा राम बसलेला आहे. तर ह्या रामाची भक्ती आपल्याला करायची आहे. ह्याच्यामध्ये 4 खंड आहेत. त्यामध्ये पहिल्या खंडामध्ये आहे दिव्य गुणों की पहचान. रामाच्या दिव्य गुणाची ओळख त्यांनी प्रत्येक रामाच्या लीलेमधून त्यांनी आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या खंडामध्ये आहे सुप्त शक्तियों की पहचान. म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये पण सुप्त शक्ती आहे, त्याची ओळख कशी करायची यांनी सांगितलेलं आहे. तिसऱ्या खंडामध्ये सांगितलंय बेशर्त प्रेम और अटूट विश्वास की पहचान. म्हणजे कसं प्रेम करावं आणि प्रेम आणि विश्वासावर आपण जग जिंकू शकतो आणि ते कसं काय करायचं हे त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि चौथ्या खंडामध्ये केलेलं आहे आजादी की पहचान. तर असं ह्यामध्ये 4 खंड आहेत आणि त्या 4 खंडांचा त्यांनी अतिशय सुंदर चांगल्या रीतीने वर्णन केलेलं आहे. मेरे प्यारे पुस्तक प्रेमियों, पहले राम फिर काम. हर घटना में खुश रहने का सही तरीका क्या है? यह तरीका भक्ति शक्ति रामायण पत्र में हमें सिखाता है. इसके लिए हर इंसान का जीवन जिस सूत्र पर आधारित होना चाहिए वह है पहले राम फिर काम. इसी सूत्र को पकड़कर भरत ने अयोध्या का राजकाज संभाला. लक्ष्मण हर पल श्री राम की सेवा में रहे और हनुमान ने तो समुद्र पार करने से लेकर लंका दहन, संजीवनी पर्वत लाने जैसे अनेक दुर्बल कार्य कर डाले. तो आइए हम भी अपने भीतर स्थित प्रेम, कर्म भावना और वासना की पहचान पाकर जान ले कि हमारे भीतर राम कौन है और रावण कौन है. हर काम से भी पहले करने योग्य वह प्रथम काम कौन सा है जिसे करने के बाद आगे के सभी काम सफल होते हैं. अपनी कामनाओं के पीछे की भावनाएं बदलना जरूरी क्यों है? प्रेम, काम और वासना क्या है? ये एक दूसरे से किस प्रकार भिन्न है? अपनी और दूसरों की चेतना का स्तर कैसे बढ़ाना है?
चरित्र की नींव मजबूत कैसे करना है, भक्ति में आने वाले रुकावटों को कैसे हटाना है, क्रोध पर विजय कैसे प्राप्त करें, संवादों की भशक्ति का सही इस्तेमाल कैसे करें। इनके साथ ही आप श्री राम के ऐसे 7 महागुणों को जानेंगे जिनके कारण उनका जीवन महाजीवन बना। यदि इन गुणों पर गंभीरता से मनन किया जाए तो आपके जीवन में भी उतर सकते हैं। यह पुस्तक राम कथा की सभी बारीकियां, उनमें छिपी अनमोल सीखों को प्रकाशित करने में पूरी तरह से सक्षम है। इसे पढ़कर आप निश्चय ही कह उठेंगे, इस बात का यह अर्थ है, ऐसा तो मैंने कभी सोचा ही नहीं था। म्हणजे रामाच्या प्रत्येक लीले माग किती चांगला अर्थ आहे। रामाला आपल्याला काहीतरी शिकवायचं होतं, त्या उद्देशाने त्यांनी हा लीला केलेल्या आहेत आणि त्याची ओळख आपल्याला नव्हती। तर ह्या पुस्तकाद्वारे आपल्याला प्रत्येक रामाच्या गोष्टीतून आपल्याला काय मिळणार आहे, ह्या पुस्तकात चांगल्या रीतीने वर्णन केलेलं आहे। पहले राम फिर काम, इस सूत्र का अर्थ यह नहीं है कि इंसान अपने सब काम काज छोड़कर माला लेकर राम नाम जपने लग जाए, अपनी जिम्मेदारियों से विमुख हो जाए। इसका अर्थ यह है, कोई भी काम करने से पहले या दिन की शुरुआत करने से पहले अपने हृदय पर स्थित स्तोत्र से जुड़ जाए। मतलब अपने अंदर ही राम मतलब चेतना है, उसे हमें जुड़ना है। हमारे हृदय में निवास करने वाले स्तोत्र परम चैतन्य स्व अनुभव को ही राम कहा है। म्हणजे आपल्या हृदयामध्ये जो वास करत आहे, जे हृदय आपलं धडकत आहे, त्या परम चैतन्य आपल्यामध्ये आहे, ती ऊर्जा आपल्यामध्ये आहे, त्याचा स्व अनुभव करणे म्हणजेच राम आहे। यह हर काम से भी पहले होने वाला जरूरी काम है, जिसकी कामना अवश्य होनी चाहिए। कामना रखना कोई बुरी बात नहीं है। संसार के बीच रहते हुए, व्यवहार करते हुए मानव मन में कामना एक तो उठेगी ही, मगर कामना के पीछे के भाव तय करते हैं, वह कामना बंधन का कारण बनेगी या मुक्ति का। यदि कामना की जड़ में स्वार्थ या महत्वाकांक्षा है तो वह निश्चय ही आसक्ति, दुख और अहंकार का बंधन बनाएगी। यदि कामना निस्वार्थ है, दूसरों की भलाई के लिए है, तो बंधनों से मुक्त करेगी। श्री राम रावण का वध करना चाहते थे, मगर संसार के दुखों से मुक्त कर धर्म और सत्य की स्थापना करने के लिए, जबकि रावण श्री राम को मारना चाहता था अपनी महत्वाकांक्षाओं की पूर्ति के लिए। वैसे देखा जाए तो दोनों तरफ कामना भी मगर भावना अलग अलग थी, जिनके परिणाम भी अलग ही हुए। इसलिए यह देखना बहुत जरूरी है कि कामना के पीछे भावना कैसी है। कामना अशुद्ध है तो भावना बदलकर उसे शुद्ध और अव्यक्तिगत बनाए, अपने लिए नहीं सभी के लिए सोचे। ऐसा करने के लिए कामना उठने से पहले स्तोत्र पर जाए। स्वयं श्री राम भी हर कामना से पहले अपने भीतर के राम यानी स्व अनुभव से जुड़ते थे। इसलिए उन्होंने हर अच्छी बुरी परिस्थिति में अकंप होकर उचित व्यवहार किया। कामना हो तो भावना बदले, और यदि काम ना हो तो भाव ना बदले। यह दो पंक्तियों सुनने में तो एक जैसी लगती है, मगर अलग अलग अर्थ लिए हुए हैं। कामना के पीछे भावना को शुद्ध रखे। यदि काम आपके मन चाहे ढंग से नहीं हो पा रहा है, अपने भाव ना बदले, उनको अशुद्ध, डाउटफुल, नकारात्मक न होने दे, क्योंकि भाव नकारात्मक होने का अर्थ है आप अपने स्तोत्र से दूर हो गए। आपके नकारात्मक भाव आपकी तरफ आ रहे हैं, अच्छे परिणामों को रोक सकते हैं या उनके आने में बाधा उत्पन्न कर सकते हैं। काम ना होता दिखाई दे तो भी भाव शुद्ध रखते हुए धीरज, साक्षी भाव, आश्चर्य भाव के साथ काम करते जाए। परिणाम राम पर छोड़ देना। इस तरह आपकी दिव्य योजना के अनुसार जो आपके लिए बेहतर परिणाम होगा वह आपके सामने आएगा।
आएगा ही आएगा। संसार में जो लोग रचनात्मक कार्य करते हैं, निर्णय लेने से पहले राम यानी खुद से जुड़ते हैं, वे बेहतरीन काम करते हैं, क्योंकि वहां से जो भी विचार, आइडिया, सलाह, निर्णय आते हैं, वे मौलिक रूप से श्रेष्ठ और सही होते हैं, क्योंकि इंसान के अंदर बसे राम की सीमा असीम है। हमें आपल्याला मंगल मॅडमनी हे सांगितलं की हृदय मेडिटेशन करताना की आपण आपल्या हृदयाचं ऐकलं पाहिजे. जे मेडिटेशन करताना जे आपण अनुभव घेतो किंवा आपल्याला जे काही दिसतंय इमॅजिन मध्ये व्हिज्युअलायझेशन करताना, तर त्यावर मनन केलं पाहिजे आणि तो आपला निर्णय, त्याच्यावर विचार करून निर्णय घ्यायचा आहे. अतः आगे से कोई भी आइडिया सोचने या काम शुरू करने से पहला अवश्य काम करे, अपने हृदय पर जाए, वहां जाकर पहले अपने सभी लगाव और बंधनों यानी शरीर, दिमाग, सोच, कार्य का फल, प्रसिद्धि, पैसा आदि से अलग हो जाए. खुद से पूछे, इस समय मैं कहाँ से सोच रहा हूँ, दिल या दिमाग से? दिल की सुनोगे तो समझे स्तोत्र आपका मार्गदर्शन कर रहा है. श्री राम ने समय समय पर अनेक महागुणों की अभिव्यक्ति की. इस पुस्तक में आप रामायण की कथाओं को माध्यम से श्री राम के ऐसे 7 महागुणों को जानेंगे, जिनके कारण उनका जीवन महाजीवन बना. यदि उन गुणों पर गंभीरता से मनन किया जाए तो ये आपके जीवन में भी उतार सकते हैं. अभी ये राम कौन है और रावण कौन है? रावण के पीछे छिपा हुआ चेहरा भी हमें देखना है. रामायण पथ पर चलने की शुरुआत आइए राम और रावण को समझने से करते हैं. राम कौन है? दशरथ पुत्र है, मर्यादा पुरुषोत्तम है, या भगवान है, या स्व अनुभव है, या एक ऐसा नाम है जो स्वयं राम से बड़ा ही है. परम राम की पहचान स्व अनुभव यानी परम चैतन्य, असीम, निराकार, निर्गुण, अजन्मा, अनादि और अनंत है. उसका ना कोई एक नाम है, ना रूप है. वह इंसान के सीमित बुद्धि से परे है. फिर उस अनाम को कैसे संबोधित किया जाए? लोगों ने अपने अनुभव, समझ और मान्यता के अनुसार उसे अलग अलग नाम दिए, जैसे शिव, नारायण, राम, कृष्ण, अल्लाह, गॉड आदि. राम नाम हमारे भीतर स्थित राम का यानी चैतन्य का सूचक अर्थात पॉइंटर है. ठीक ऐसे ही जैसे रसगुल्ला शब्द एक बड़ी सी रसीली मिठाई का सूचक है. गुरु वशिष्ठ ने जब दशरथ के पहले पुत्र का नामकरण राम किया तो उनके लिए उस अनुभव का नाम राम था. राम श्री राम के जन्म से पहले भी था, उनकी भौतिक शरीर की संजीवन समाधि के बाद भी है. जब राम का नाम सत्य तक पहुंचा जाता है, तब राम का नाम राम से भी बड़ा हो जाता है. जब राम निराकार, अनंत, असीम है, तो उसे मनुष्य की सीमित बुद्धि कैसे समझे? अतः उस निराकार राम को समझने के लिए श्री राम का भौतिक शरीर निमित्त बना, जो राजा दशरथ के पुत्र रूप में जन्मा. निराकार राम ने यह सारी माया फैलाई है और वही साकार होकर दशरथ पुत्र श्री राम बने. निराकार राम कण कण में समाये हैं और साकार राम ने दुनिया में इंसानों के लिए महानतम आदर्श की स्थापना की. श्री राम ने मर्यादा गुण की उच्चतम अभिव्यक्ति की और मर्यादा पुरुषोत्तम कहलाए. उन्होंने अपने हर भूमिका इस तरह से निभाई कि लोग आज भी कहते हैं, पुत्र हो तो राम जैसा, भाई हो तो राम जैसा, शिष्य हो तो राम जैसा, पति हो तो राम जैसा, मित्र हो तो राम जैसा, राजा हो तो राम जैसा, यहाँ तक शत्रु भी हो तो राम जैसा परोपकारी. मानव शरीर को हम दशरथ की उपमा दे सकते हैं. दशरथ यानी 10 इंद्रिया रूपी अश्वत्थों का रथ. इस रथ के 10 अश्व है, जैसे हमारे शरीर में है 10 अश्व.
दो कान, दो आंखें, एक नाक, एक जुबान, संपूर्ण त्वचा, एक मन, एक बुद्धि और एक प्राण। इस दशरथ का सारथी है राम। राम के तेज से शरीर और उसकी इंद्रियां चल रही है। शरीर दशरथ है तो सारथी राम है। शरीर शव है तो चेतना राम है। राम से वियोग होते ही दशरथ निर्जीव हो जाता है। अपने सारथी राम के बिना दशरथ चेतनाहीन है और दशरथ के बिना राम आराम में विलीन है। इन दोनों के सहयोग से ही संसार की लीला रामलीला चल रही है। अभी ये रावण की पहचान भी आपको करवाना जरूरी है। रामायण का दूसरा मुख्य पात्र है रावण। श्री राम को समझने के लिए रावण को भी समझना आवश्यक है। रावण को सबसे शक्तिशाली असुर क्यों कहा जाता है? रावण के 10 सिर कौन है? उसका मुख्य सिर कौन सा है? रावण लंका का राजा था। वह महाज्ञानी, महापंडित, वेदों और शास्त्रों का ज्ञाता था। उसने नाट्य, संगीत, तंत्र, मंत्र, ज्योतिष आदि के महान ग्रंथों की रचना की। वह महापराक्रमी वीर योद्धा था। इतना वीर और ज्ञानी होते हुए भी उसमें कुछ विकार और अवगुण थे, जिसके कारण उसकी गिनती महानायकों में नहीं बल्कि खलनायकों में होती है। 10 सिरों वाला कौन? जिस तरह राम इंसान के अंदर है, उसी तरह असली रावण भी इंसान के अंदर अदृश्य है। उसकी सोने की लंका का नाम है अहंकार कवच। इस रावण के 10 चेहरे इंसान के अंदर के 10 विकारों के प्रतीक है। इंसान में ये विकार बेहोशी एवं अज्ञान की वजह से पैदा होते हैं। जैसे द्वेष का दीपक, द्वेष, भ्रम, ग्लानि, भय, लोभ, अहंकार, तुलना, निराशा, घृणा, गुस्से। ऐसे इन सभी में रावण के मुख्य चेहरा है अहंकार। अहंकार ही वह मूल विकार है जो बाकी सभी विकारों की जड़ है। यहाँ अहंकार का अर्थ है स्वयं को सेल्फ, मतलब परम चैतन्य से अलग मानकर स्वयं को शरीर समझकर जीना। जैसे ही इंसान अपने में मैं और दूसरे के लिए तू का इस्तेमाल करने लग गया, समझो उसके अंदर रावण यानी अहंकार जागृत हो गया और राम को वनवास भेज दिया गया। रावण का छिपा चेहरा है वासना। वासना इंसान को बहुत उलझाती है और उसे राम से दूर कर देती है। ऐसा न हो उसके लिए वासना को समझना बहुत आवश्यक। तर ह्या या पुस्तकामध्ये त्यांनी रामाबद्दल खूप सुंदर लिहिलेलं आहे। पुस्तक हिंदीमध्ये आहे आणि राम कसा असावा, त्याचे गुण आपल्या जीवनामध्ये कसे उतरवायचे, रावण कसा आहे, आपल्या शरीरात असे जे गुण आहेत सगळे राग, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, हे सगळे गुण बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरातला रावण पण काढला पाहिजे। अशा प्रकारे त्यांनी राम आणि रावण ह्याचं सुंदर वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे। आता ह्या रावणाचा मी संक्षिप्त तुम्हाला सार सांगणार आहे। तो प्रत्येक कहाणीमधून शिकायला मिळणार आहे। दशरथ और राम रहस्य। आता सांगितल्याप्रमाणे दशरथ रूपी मानव शरीर की 10 इंद्रियां हैं। 2 कान, 2 आंखें, 1 नाक, 1 जबान, त्वचा, मन, बुद्धि, प्राण। इसका सारथी है सन ऑफ दशरथा यानी राम। तर ह्या सगळ्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्या मनाला आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे। त्या मनावर ताबा ठेवण्यासाठी आपल्याला परम चैतन्य म्हणजे स्वतःवर काम केलं पाहिजे। तर आपण ह्या सगळ्या इंद्रियावर कंट्रोल आणायचं काम फक्त आपल्या हातातच आहे। दशरथ की गलती श्रवण कुमार की मृत्यु। श्रवण का प्रतीक है श्रवण कुमार
जिसकी मृत्यु इशारा है सत्य से बिछड़ना। यदि इंसान अपनी इच्छाओं का पीछा करना न छोड़े और गलत वृत्तियों पर कार्य न करे, तो वृत्तियां उसे असत्य के त्रिकोण यानी कपट, अनुमान और अविश्वास में उलझकर उसका सत्य श्रवण बंद करा देता है। परिणामतः इंसान राम से दूर हो जाता है, स्व अनुभव से दूर हो जाता है। म्हणजे म्हणतात ना, संस्कार आणि संगतीनं आपण चांगलं मिळवू शकतो आणि कुठलंही आपलं ध्येय गाठू शकतो. त्यामुळे आपल्या इच्छा त्याच्या मागं पळताना आपण विचार केला पाहिजे, कुठल्या गोष्टीनुसार आपण करतोय, नाहीतर कुठलाही असत्य किंवा कपट करून आपल्याला पुढे जायचं नाही, हे ह्या कहाणीमधून आपल्याला शिकायला मिळतं. त्यानंतर आता राम कोण? अंतिम सत्य, सेल्फ, ईश्वर, साक्षी, परम चैतन्य, जो हर मनुष्य के अंदर उसके हृदय यानी तेजस स्थान में निवास करता है, जो निराकार, निर्गुण, अजन्मा, अनंत, निरंतर, असीम, सर्वव्यापी है. तर हा राम 4 प्रकारचे राम आहे. पण आपण ज्या रामाने रामाची भक्ती केली, त्या स्वतःच्या परमचैतन्याची भक्ती केली, परमचैतन्याशी जोडून राहिला, त्या रामाबद्दल आपण आता बोलत आहोत. तर आता लक्ष्मण कोण आहे? सत्य का लक्ष्य रखने वाला, मन और शुद्ध का लक्ष म्हणजे लक्षण असे आहेत त्याच्यामध्ये की मन अतिशय शुद्ध आहे, त्याला फक्त सत्य आणि सत्यच आवडते. विकार रहित धाम, सत्कर्म, लक्ष सिद्धी, अनुशासन, पुरुषार्थ, निर्भयता, सत्यप्रेमी और बेशर्त सेवक का प्रतीक. म्हणजे भावाचं जेव्हा उदाहरण दिलं जातं तेव्हा लक्ष्मणासारखं दुसरं उदाहरण आतापर्यंत कोणी देऊ शकत नाही. भरत कोण? भरण करने वाला, आसक्ति रहित, निर्मल हृदय, भक्ति और निष्काम कर्म का पती. भरताकडे राज्य असून एवढं अयोध्येचं सिंहासन मिळालेलं असून सुद्धा तो फक्त हृदयापासून निर्मल भक्ती करतो. त्यामुळे त्या सगळं असून सुद्धा तो त्यापासून वेगळं होऊन चांगले कर्म करत असतो. शत्रुघ्न कोण आहे? विषय विकारों को मारने वाला, अहंकार, काम, वासनाएं, क्रोध, मोह, लोभ आदि शत्रुओं पर विजय प्राप्त करने वाला. जीवन में जब सत्य रूपी राम आता है, तब लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न भी साथ आते हैं. ये यहाँ कहिए इन तीनों के सहयोग से ही राम दशरथ के घर जन्म लेकर अभिव्यक्ती कर पाता है. रामाला आपल्याला काहीतरी शिकवायचं होतं. आपल्या सर्वसामान्य लोकांना ती भाषा कळली नसती, त्यामुळे त्यांनी मनुष्य रूप धारण करून, मानव अवतार धारण करून आपल्याला शिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. विराट स्वरूप के दर्शन से राम की माँ क्यों घबराई? ईश्वर कृपा से आत्म साक्षात्कार, सेल्फ रियलाइजेशन होना, अगर उसे संभालने की पूरी तैयारी न होने के कारण कौशल्या माता घबरा गई. राम का चांद के लिए बाल हट्ट करना, स्व अनुभव को शरीर के स्तर पर प्राप्त करने का प्रयास करना. रामाने चंद्राचा का हट्ट केला, ह्याच्या मागे सुद्धा त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. जीवन में सत्य को आमंत्रण देना, अपने अंदर के असुरों यानी विकारों, कमजोरियों, मान्यता, वृत्ति, अवगुणों से परिचित होकर उन्हें खत्म करने हेतु अपने जीवन में सत्य को, शुभ विचारों को, गुरु को आमंत्रण देना, गुरु की आज्ञा में रहना. त्यामुळे गुरुला श्रेष्ठ जागा का दिलेली आहे? कारण जीवनामध्ये जर सत्य आमंत्रित करायचं असेल, आपल्याला सर्व आपल्या शरीरातील षडविकार दूर करायचे असेल, तर योग्य गुरुची आपल्याला खूप गरज असते. गुरु में यज्ञ पूर्ति की दृढ़ता होना, अपना कुल मूल लक्ष्य पाने की दृढ़ इच्छा शक्ति होना, पृथ्वी पर उच्चतम विकसित समाज का निर्माण करना, जहाँ सब प्रेम, आनंद और मौन से रहना, निस्वार्थ जीवन जीना, जहाँ के निवासियों की चेतना का स्तर उच्चतम हो. गुरुनी जो काही होम, आता आपल्या आजूबाजूला जे काही होम हवन होतात, त्याच्यामुळे त्यांचा तो उद्देश आहे तो प्रेम, आनंद आणि मौन म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी झाला पाहिजे. निस्वार्थ जीवन जगण्याचा त्यांचा उद्देश असला पाहिजे. अशा गुरुची आपल्याला निवड करायची आहे. ताडका मारी स्वभाव असल्या राक्षसांना
मारण्यासाठीच, म्हणजे तिल का ताड़ बनाने वाले राक्षस, अज्ञान, मान्यता, कपट, अनुमान, अविश्वास, अहंकार, डर, असुरक्षा, लालच, क्रोध, द्वेष, माया के सुख संशोधना का पद, शक्ती की महत्वाकांक्षा आदि. म्हणजे ह्या राक्षसामध्ये हे सगळे काही असून सुद्धा ते असत्य म्हणजे चांगले कृत्य करत नव्हते. त्याच्यामुळे ह्या शक्तीचा त्यांच्याकडून नाश होत होता. इंद्र का अहिल्या के साथ छल, इंद्रिया नहीं चाहती कि इंसान सत्य श्रवण करे, सत्य की राह पर चले वरना उनकी इच्छा पूर्ति न हो पाएगी. ऐसे में जब इंद्रियां देखती है इंसान सत्संग में जाकर गुरु को सुन रहा है, सत्य श्रवण कर रहा है, यदि इसे इस आत्मज्ञान प्राप्त हुआ तो फिर उसे अपने इशारों पर नचाना संभव न होगा. तब वे इंसान को छल से, धोखे से फसाने की कोशिश करता है. जेव्हा आपण चांगल्या मार्गाला लागतो, पुस्तकं वाचतो किंवा सत्संगला जातो, चांगले योग कर्म करायला लागतो, मेडिटेशन करतो, तेव्हा खूप आपल्या आजूबाजूला लोक येतात की कशाला, काही नाही, आज आपण हे नाही केलं तर काय फरक पडतो. काही काही जण देवालाही मानत नाही किंवा युनिव्हर्सलाही मानत नाही. तर अशा लोकांपासून आपल्याला कळलं पाहिजे चांगलं काय, वाईट काय आहे. तर त्या अशा लोकांपासून आपल्याला द्वारा कैकेयी के कान भर कर राम को वनवास भेजने और भरत का राजा बनाने की लालसा. सत्य की पहचान न हो और बुरी संगत का साथ हो तो इंसान के गुणों का कोई महत्व ही नहीं रह पाता. ऐसे में गुण और अवगुणों के समान ही पतन करने वाला हो जाता है. अज्ञान में इंसान को सही गलत की पहचान नहीं होती और वो गलत मांग बैठता है. इसलिए कहा जाता है अज्ञान जो करवाए कम है. इसलिए ह्यासाठी आपल्याला संस्कार म्हणतात किंवा संगत, ह्या गोष्टीमुळे ह्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा पगडा आहे. केवट द्वारा श्री राम सहित सीता और लक्ष्मण को गंगा पार करवाना, ईश्वरीय कृपा की पहचान होना, प्रेम, आनंद, मौन एवं भक्ति की ऊंचाइयों पर रहना, स्व अनुभव की एक झलक मिलते ही उसे पहचान कर यह सब ईश्वरी कर रहा है, मैं तो केवल निमित्त मात्र हूँ, यह भाव रखना चाहिए. त्यामुळे आपल्या जीवनात ज्या ज्या काही गोष्टी होत आहेत किंवा काही गोष्टी आपल्याला लगेच पूर्ण होत नसेल तर त्याच्या मागे सुद्धा ईश्वराची कृपा आहे. जे काही आहे ते चांगल्यासाठी होत आहे आणि जे काही झालेलं आहे ते सुद्धा ईश्वराच्या कृपेमुळेच होत आहे. हा जर भाव ठेवला तर सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर मिळायला चालू होतात. सीता द्वारा लक्ष्मण रेखा पार करना, कभी कभी अपनी मान्यता में उलझकर समय की मांग के अनुसार उच्चतम चुनाव न कर पाना, विवेक की न सुनकर अहंकार की सुनना और अपनी सुरक्षा को भी दाव पर लगाना, शुभ चिंतकों के निर्देश के अनदेखा करना. म्हणजे जेव्हा आपण विवेकचं ऐकत नाही, अहंकार आपला जेव्हा हावी होतो त्यावेळेला आपण आपल्याचं नुकसान करून घेतो. अशा रीतीने ह्या गोष्टी स्वरूपातून आपल्याला खूप चांगल्या रीतीने त्यांनी विश्लेषण करून सांगितले. श्री राम द्वारा शबरी के झूठे बेर खाना, अपने पास उपलब्ध सर्वश्रेष्ठ सेवा देना, अपने जीवन से भी सभी अवगुणों, बुरी आदतों को फीके या खट्टे बेर की तरह निकाल के फेंकना और शरीर रूपी मंदिर में मीठे बेर के भांति सिर्फ अच्छे गुणों को ही रखना, प्रेम, भक्ति और सद्गुणों से युक्त जीवन को ईश्वर की सेवा में समर्पित करना. आपल्याकडे जे आहे ते सर्वश्रेष्ठ आपण सगळ्यांना दिलं पाहिजे आणि जे काही अवगुण आहेत आपल्या हे शरीर आहे ते मंदिर आहे. हे शरीर रूपी मंदिरात ह्या सगळ्या अवगुणांना या शबरीच्या बैरासारखं आपल्याला एक 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 फेकायला चालू केलं पाहिजे, तर आपलं जीवन बेस्ट होणार आहे. ईश्वर हमें बेस्ट से बेस्ट दे रहा है, हमारे द्वारा भी ईश्वर को बेस्ट समर्पित करना है. संसार में स्थित ईश्वर की लीला में उसकी अभिव्यक्ति में अपना बेस्ट योगदान देकर उसकी सेवा करना.
हर कार्य में अपना 100% योगदान देकर यह समझ जोड़ना केवल ईश्वर के लिए कर रहे हैं, किसी व्यक्तिगत स्वार्थ या महत्वाकांक्षा के लिए नहीं। भाई बाली और सुग्रीव, इंसान के भीतर भी विभिन्न विचारों के बीच समान दिखने वाला विचार। ध्यान के दौरान स्वयं को असली मतलब मैं आए समझने वाला का दूसरे विचारों के साथ युद्ध चलना। दोनों विचार में बस इतना ही फरक है की एक जमा है और एक तरल है। म्हणजे आपल्या शरीरात दोन भाऊ एकसारखे आहेत, एकाच गोष्टीवर आपण तर्क विचार करून दोन गोष्टी करतो आणि ते युद्ध बाली आणि सुग्रीवचं जसं युद्ध चालू असतं तसं आपल्या मनामध्ये सुद्धा युद्ध हे चालू असतं। हनुमान और श्री राम का मिलन, भक्त और भगवान के अद्भुत मिलन का सुंदर संगम। भक्ति में डूबे मन की पहली बार असली आनंद का स्वाद मिलना, जो किसी भौतिक उपलब्धि पर निर्भर नहीं होता। ईश्वर के आगे समर्पित होकर सहज ही बोल उठना, मैं कुछ नहीं, मेरी कोई योग्यता नहीं है, मैं हीन, मैं दीन, जो है सब आप ही है। अहंकार समर्पण की अवस्था भक्ति को मंजिल मिलाने का संकेत है। मारुती रायाने खूप सुंदर हे केलंय की मला काही येत नाही, हे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे आणि ह्या सगळ्यांसाठी त्यांनी रामाला त्यामुळं मारुती राया कुठलंही कार्य करताना पहिले जय श्रीराम म्हणतात आणि नंतरच काम करतात, त्यामुळे त्यांचं प्रत्येक कार्य अतिशय व्यवस्थितरित्या पार पडतं। तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कुठलंही कार्य करताना फक्त मतलब जो ईश्वर की इच्छा वही मेरी इच्छा असं म्हटलं तरी आपलं काम सहजरित्या पूर्ण होतं। कारण जर विश्वास असेल तुमचा त्या परम चैतन्यावर तर तुम्हाला लवकर सर्व गोष्टी मिळायला चालू होतात। तर हे चेतना आपल्यातल्या शरीरातील चेतना वाढवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातले मी 2-3 मार्ग तुम्हाला सांगू इच्छिते। ईश्वर ने सभी के लिए सब कुछ भरपूर बनाया है, कहीं कोई कमी नहीं है। यह तो इंसान है जो अपने गलत और नकारात्मक विचारों से कृपा का रास्ता रोककर अपनी चेतना का स्तर खो देता है। चेतना का स्तर कम होने पर हम चुंबक से पीतल बन जाते हैं, अर्थात कृपा के लिए कुचालक बन जाते हैं, जिससे हम तक या तो कृपाएं पहुंचती नहीं या देर से पहुंचती है। अतः हमें अपनी चेतना का हमेशा उच्च रखकर कृपाओं को चुंबक बने रहना है। ऐसे बहुत से तरीके जिनके प्रयोग से अपनी और सामने वाले की चेतना को बढ़ाया जा सकता है। हनुमान ने उन्हीं में से 2 तरीकों सत्य, श्रवण, मनन का प्रयोग कर सीता की चेतना बढ़ाई थी। तो आइए हम भी चेतना बढ़ाने के तरीके देखते हैं। पहला है सत्य श्रवण पठन मनन द्वारा। यदि आप ईश्वर प्रेमी हैं, सत्य की खोजी है, तो आपके लिए अपनी चेतना को संभालना और उसकी निरंतरता से बढ़ाना बहुत आसान है। गुरु की सीखों का श्रवण करने से, आध्यात्मिक पुस्तक के पढ़ने से, गुरु द्वारा बताई सीखों पर मनन वाक्यों पर मनन करने से आप अपनी चेतना बढ़ा सकते हैं। बेहतर है कि ऐसी कुछ प्रेरणादायक वाक्यों का एक डायरी में नोट कर ले, जिन्हें पहली बार सुनकर आपकी चेतना बढ़ी थी। चेतना कम होने की स्थिति में उन्हें बार बार पढ़े। दूसरा चेतना स्तर बढ़ाने का है ध्यान भक्ति सेवा द्वारा। ईश्वर का, गुरु का ध्यान, नाम स्मरण, भजन आदि करने से ही चेतना बढ़ती है, क्योंकि इनसे अपने आप से हम जुड़ते हैं। सेवा भी चेतना बढ़ाने का बहुत अच्छा तरीका है। किसी भी तरह की निस्वार्थ सेवा करके आप अपने अंदर की अलौकिक आनंद का अनुभव ले सकते हैं। जैसे दीन दुखियों, रोगियों, गरीबों की सेवा करने से एक और जहां आत्मिक आनंद मिलता है, वहां दूसरी ओर यह भी देखने को मिलता है कि लोग कैसी कैसी परिस्थितियों में धैर्य, प्रेम, आनंद से जी रहे हैं और हम उनसे बेहतर स्थिति होने के बावजूद भी दुखी और चिंतित, परेशान रहते हैं।
दूसरों की पीड़ा के दर्शन होने पर आपकी दृष्टि स्वयं पर हुई कृपाओं की ओर मुड़ती है, जिसकी आपकी निराशा छटती है और चेतना बढ़ती है। अतः सेवा को अपने जीवन का नियमित अंग बनाए। जेव्हा आपल्याला दुःख येतं तेव्हा आपण म्हणतो सर्व काही मलाच एकटीला दुःख आहे, पण जेव्हा आपण बाहेर पडतो, आजूबाजूला बघतो, दुसऱ्यांचे दुःख बघितल्यानंतर असं आपल्याला वाटतं की जगी सर्व सुखी असा कोण नाहीच आहे, पण जर मानलं तर सुख आहे, मानलं तर समाधान आहे. त्या दुसऱ्यांचे दुःख बघितल्यानंतर आपले दुःख 1% सुद्धा नाही याची जाणीव आपल्याला तेव्हा व्हायला चालू होते. उच्च चेतना के संग में रहने से ही अपनी चेतना बढ़ती है. एक कहावत है कि आप जैसा बनना चाहते हैं वैसे दोस्त बनाए वैसे संग में रहे. आप बहुत जल्द स्वयं भी वैसे ही बन जाएंगे. संगति का बहुत प्रभाव पड़ता है, इसलिए सदैव उच्च चेतना के लोगों के संग में रहे. उनकी चेतना के प्रभाव और अनुभव से आप बहुत कुछ सीखेंगे. साथ ही दुःख में भी खुश रहने की कला भी जानेंगे. आणि ईश्वराच्या आणि रामाच्या कृपेने आज आपल्याला मंगल मॅडम मिळालेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत तुमच्या सारख्या खूप छान मैत्रिणी सुद्धा मिळालेल्या आहेत. आणि या संघामुळेच आणि चांगल्या संगतीमुळेच आज आपण चांगले कार्य करण्यास पुढे येत आहोत. सकारात्मक स्वसंवादों से अपने लिए कुछ ऐसे स्वसंवादों को कहीं लिख कर रखे. उन्हें चेतना कम होने की स्थिति में बार बार दोहराइए. जैसे की मैं ईश्वर की दौलत हूँ, आय एम सक्सेसफुल, आय एम विनर. जे काही तुम्हाला हवंय ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये किंवा बोर्डवर किंवा एखाद्या भिंतीवर लिहून ठेवलं किंवा सारखं सारखं मॅडम म्हणतात तसं हार्ट मेडिटेशन मध्ये सुद्धा तुम्ही सकारात्मक विचाराची जोड दिली, लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं, तर त्याला सुद्धा आपल्या चेतनाचा स्तर वाढून आपला अजून सुंदर अनुभव लवकर यायला चालू होतील. कृपाओं की सूची बनाने से आतापर्यंत जो काही आपला जन्म झालेला आहे, जन्म झाल्यापासून आपण जितक्या वयापर्यंत आहोत त्या वयापर्यंत येतोपर्यंत जे जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याची एक डायरीमध्ये नोंद करा. त्यामुळे आपल्यालाच कळेल की आपल्याला किती काही ईश्वराने दिलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण आनंद न मानता मुझे ये नहीं मिला, मुझे वो नहीं मिला, इसे बात पर हम रोते हैं. आपके ऊपर जन्म से लेकर वर्तमान तक जो भी कृपाएं हुई उन सभी की एक सूची बनाए और चेतना कम होने की स्थिति में उसे बार बार पढ़े. इससे आपको एहसास होगा कि आप पर कितनी अगणित कृपाएं हुई है, जैसे माता पिता, परिवार का साथ मिलना, गुरु मिलना, यह स्वस्थ व पूर्ण शरीर मिलना, ज्ञान मिलना, अच्छे दोस्त मिलना, शुभ चिंतक, नौकरी, जीवन साथी, घर, जो कुछ भी मिला है उसके लिए धन्यवाद रही. तो हर बात पे सुबह से लेके रात तक आप हर चीज के लिए ग्रेटिट्यूड रहे, धन्यवाद कहे, तो आपको और ज्यादा मिल सकता है. क्षमा साधना से भी अपनी चेतना बढ़ती है. आपण दुसऱ्यांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. आधी स्वतःला क्षमा करून दुसऱ्यांनाही क्षमा केलं तर लवकर आपला चेतनाचा स्तर वाढतो. पसंदीदा कार्य पूरा करने के लिए जे आपल्याला जी याची आवड आहे, त्या डान्स आहे, गाणं म्हणायचं असेल किंवा लेखन असेल, वाचन असेल, मित्रांना मिळणं असेल, जे काही असेल त्याच्यावर तुमचा तो जो छंद आहे तो जोपासा. त्याच्यामुळे सुद्धा तुमचा चेतनेचा स्तर वाढतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दूसरों की चेतना उठाने से भी अपना चेतना का स्तर बढ़ता है. अब तक आपने अपनी चेतना का स्तर बढ़ाने के तरीके पढ़े, अब दूसरों की चेतना बढ़ाने के लिए भी हमें उनसे सकारात्मक उत्साहवर्धक बातें करनी चाहिए. इससे आपकी चेतना और बढ़ेगी. वैज्ञानिक भी यही कार्य करते हैं कि वे एक निराशा और अवसाद में डूबे या किसी कंफ्यूजन में फंसे हुए इंसान की बात पहले ध्यान से सुनते हैं और उन्हें सकारात्मक संवादों के जरिए मार्गदर्शन करते हैं. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा कौतुक करता आलं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूला आता कोरोना नंतर लोक खूप जास्त डिप्रेशन मध्ये जात आहेत, तर ह्या सगळ्यांना आपण चांगल्या प्रेमाने 2 गोष्टी बोलल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचा चेतनेचा स्तर वाढला तर आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होतो. कान दान देना अर्थात किसी के मन के गुब्बार को सुन लेना बहुत अच्छा तरीका है. इससे सामने वाला का मन हल्का हो जाता है और वो बेहतर महसूस करता है.
मगर इसके लिए पहले अपनी चेतना का स्तर ऊंचा होना चाहिए। ऐसा न हो कि दूसरों को कान दान देने के चक्कर में आप अपनी चेतना गवा बैठे। कुछ लोग अपने भावुक और संवेदनशील होते हैं कि दूसरों का दुख सुनकर खुद दुखी हो जाते हैं। अतः पहले अपनी चेतना बढ़ाए। हनुमान की अपनी चेतना उच्च थी, इसलिए वे सीता का चेतना को बढ़ा पाए। अर्थात एक उच्च चेतना मन के इंसान को दूसरी को सहायता करनी चाहिए। किसी की सच्ची प्रशंसा करने से उसकी चेतना बढ़ती है और भविष्य में उसे और बेहतर कार्य करने का प्रोत्साहन मिलता है। अतः जब भी आपके किसी निकटतम इंसान को चेतना घिरी हो, वह उदास हो, उसे बताए कि उसका आपके जीवन में कितना महत्व है, उसके द्वारा किए गए कार्य दूसरों के लिए कितने महत्वपूर्ण है, उसमें कितने गुण हैं। इस तरह से उस इंसान का ध्यान अपने गुणों और काबिलियत पर जाएगा, जिससे उसे उदासी से आजादी मिलेगी। तो ये आजादी की पहचान भी हो सकती है। इसलिए हमें दूसरों की प्रशंसा हमेशा करते रहने चाहिए। तर ह्या आजादीपासून मुक्त करण्यासाठी सुद्धा सुंदर एक उदाहरण आहे। बंधन ही इंसान में उनसे मुक्ति की प्यास जगाते हैं, उसे उसकी चेतना, शक्ति और क्षमताएं बढ़ाने पर मजबूर करते हैं, ताकि वह उन बंधनों से आजाद हो सके। यदि बंधनों को होश और समझदारी से देखा जाए तो वे इंसान के विकास में सहायक होते हैं, बाधक नहीं। इंसान पर यदि दुख और विपत्तियों के बंधन न आए तो शायद ही उसमें कभी सत्य की प्यास जगे। परिणामतः वह अपना पूरा जीवन मस्ती में मस्त होकर निकाले। तर सर्व पुस्तकामध्ये असंही लिहिलेलं आहे, जर आपल्या जीवनात समस्याच आल्या नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे। जोपर्यंत समस्या येत नाही तोपर्यंत आपला विकास होत नहीं। संसार में समय समय पर ऐसे अनेक महापुरुष आए हैं जिन्होंने सत्य की अभिव्यक्ति और सेवा के लिए अनेक बंधनों का स्वीकार किया है। अपनी जीवन यात्रा से उन्होंने माया के बंधनों में जकड़े हो समस्याओं से घिरे इंसानों के सामने आदर्श स्थापित किया है। इन सब बंधनों के बावजूद भी सत्य पाया जा सकता है, उसकी अभिव्यक्ति भी की जा सकती है। इसका एक बेहतरीन उदाहरण है संत कबीर। कबीर एक आत्म साक्षात्कारी संत थे, पर वे गृहस्थ भी थे और कपड़ा बुनकर अपने परिवार का पालन पोषण भी करते थे। संसार के बंधनों में रहते हुए वे न सिर्फ स्व अनुभव पर स्थापित रहे, बल्कि उन्होंने अपनी शिक्षाओं और दोहों के माध्यम से सत्य का प्रचार प्रसार और सेवा भी की। उन्होंने संसार को सिखाया कि सत्य पाना सिर्फ साधु सन्यासियों का या किसी जाति विशेष का काम नहीं है। एक काम इंसान चाहे वह किसी भी जाति या वर्ण का हो, अपनी सभी सांसारिक जिम्मेदारियों को निभाते हुए सत्य को पा सकता है, उसमें स्थापित भी हो सकता है। तर ह्या पुस्तकातनं रामाचे गुण आहेत, एकात्मता, उदारता, प्रेम, विश्वास, ह्या खूप गुण आहेत। त्या गुणांचा अवलंब जर आपण जीवनामध्ये केला तर आपण लवकर यशस्वी होऊ। आणि प्रत्येक कार्य हे ईश्वर करत आहे आणि मी निमित्त मात्र आहे हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते काम सहजरित्या पूर्ण होते। तर असं ह्या पुस्तकामध्ये भरपूर अजून काही काही आहे आणि थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व। तर आपण पुस्तकाचं हे विश्लेषण वाचून आता थांबत आहोत। मॅडम खूप छान संगीता। हा मॅडम बोला। नाही बोलला, जरा फोन आला घेते। हा संगीता मॅडम खूप छान बोलल्या, छान आवडले मला। बरं जास्त काही मराठीत बोलणं होत नाहीये। धन्यवाद मॅडम, छान सांगितलं। सरश्रींच्या पुस्तकावरती खूप छान बोललात तुम्ही। हॅपी थॉट्स। हॅपी थॉट्स। धन्यवाद मॅडम, आपण खूप छान बोललात।
धन्यवाद संगीता मॅडम. खूप मस्त झालं. एक एक वाक्य खूप छान होती आणि चेतनेवर जास्त होती की जे आपण चेतना वाढण्यासाठीच ध्यानधारणा करतो. तर खूप छान. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. छान झालं संगीता मॅडम. खूप आवडलं मला. आणि धन्यवाद. आवाज आणखीन सर्व छान असं समजावून व्यवस्थित सांगून छान झालं. हो. धन्यवाद. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, म्हणजे मला माहिती आहे तोपर्यंत मी बोलू शकेन. मॅडम पुस्तकाचं कव्हर पेज दाखव ना. येस येस दाखवते. वरती हा छान. सरश्रीच आहे का? सरश्रीच आहे का? हो सरश्री. ओके मॅडम, तुम्हाला हे पुस्तक का ह्याच्याबद्दल तुम्हाला का बोलावंसं वाटलं? म्हणजे रामाची भक्ती करतच होते मी आणि प्लस परमचैतन्याशी जुडताना म्हणजे मी रेकी शिकताना ते परमचैतन्यावर मला जास्त माहिती नाही की जास्त स्वतःवर अभ्यास करायचा असेल किंवा आपण काय करतो दुसऱ्यांना सुधारवण्यासाठी जातो किंवा एक आवाज नाही. हॅलो, आवाजच नाही येते मधून मधून. हॅलो, आता आला? हॅलो हॅलो. आला आला आला. आवाज येतोय. मॅडम आवाज येतोय. त्यांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बोला. तर पहिले राम फिर काम म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जे काही उदाहरण दिलं होतं त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिले की मारुतीरायाने म्हणजे मारुतीने सुद्धा प्रत्येक कामाच्या आधी जय श्रीराम म्हटलेलं आहे आणि स्वतःवर अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो दुसऱ्यांना समजावायला जातो, आपले गुण आपल्याला दिसतात, अवगुण दिसत नाहीत. तर ह्या पुस्तकातनं असं काही शिकायला मिळालं की मी बोट दाखवते दुसऱ्यांकडे पण 4 बोट माझ्याकडे आहेत. तर माझ्यातले अवगुण दूर करण्यासाठी परमचैतन्यावर अभ्यास करण्यासाठी या शरीररूपी सुंदर मंदिरामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात ईश्वर आहे मी मानते. म्हणजे ईश्वर आहे सगळीकडं आणि सगळ्यांच्या मध्येच तुमच्यामध्ये पण ईश्वर आहे. तर ह्या मंदिराला स्वच्छ आधी मी केलं पाहिजे तरच मला अधिकार आहे दुसऱ्यांना सांगण्याचा. ह्या उद्देशाने ह्या पुस्तकावर मी 3दा अभ्यास केलेला आहे. खूप छान. थँक्यू. छान सांगितलं. हॅपी थॉट्सचे मॅडम सरश्रींचे माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत पण ह्या पुस्तकाबद्दल आज समजलं आणि नव्हतं माहिती मला म्हणजे असं. आणि छान बोललात आणि खूप सुंदर माहिती मिळाली. मॅडम एकदा जास्त वाचतो पण दुसऱ्यांदा वाचतो तेव्हा तो प्रत्येक एक वाक्य आहे ते सगळं जणू ते माझ्यासाठीच आहे. म्हणजे मला जीवनात माझ्या उतरवण्यासाठी रामाची गुण उतरवण्यासाठी ते असंच दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे पुस्तक फक्त माझ्यासाठी सरश्रीने लिहिलंय का काय असं. छान आहे. छान. मॅडम तुमचं ते वही दाखवा ना लिहिण्याची पद्धत. मॅडम पुस्तक वाचताना नेहमी आवडलेली वाक्य एका वहीत लिहून ठेवतात बघा त्यांच्या डायरीत. हा 2-3 डायऱ्या. छान पद्धत आहे बघा. वाक्य कुठलंही पुस्तक वाचताना त्या डायरीत लिहून ठेवतात आणि वाचतात ती डायरी नेहमी. हे असं मी पुस्तक आता हे पुस्तक ईश्वराचं मार्गदर्शन म्हणून पुस्तक आहे आणि त्याचं लिहिलेलं आहे आणि मग त्याचे मला जे वाचताना रिअलाइज होतं की हे वाक्य माझ्या जीवनात उतरवलं पाहिजे किंवा मला खूप छान वाटतं तर ते हे लिहून ठेवते. मला आधीपासून ह्याची आवड आहे आणि मला तर ह्या मंगल मॅडम मुळे ह्या पुस्तकावर मी बोलू शकले नाही तर हे फक्त माझ्या पुरतं सीमित होतं. तर मी अशा पद्धतीने नोट्स काढत असते प्रत्येक ह्याच्यावर. आता स्वामी विवेकानंदांचं असेल, अब्दुल कलामचं असेल, कुठलंही पुस्तक असते. परवा मॅडमनी सांगितलं तर यश तुमच्या हातात त्या पुस्तकावर सुद्धा किंवा रामायण पूर्ण ग्रंथावर मी असं लिहून ठेवते प्रत्येक ह्याच्यावर. अशा 4-5 डायऱ्या माझ्या झालेल्या आहेत. आणि वाचतात त्या महत्वाचं. आणि ऍक्च्युअली मी जे पॉइंट दिलेत ते असं की या जीवनाने पुस्तकात कधी केव्हा कशी मदत केली ते प्रसंग सांगायचे आहेत. ते बरेच लोक सांगत नाहीये. तुम्ही मला मगाशी बोलताना म्हणालात की पूर्वी 7-8 वर्षापूर्वी आयुष्य खूप वेगळं होतं. त्या कोणाशी बोलायच्या पण नाहीत, व्यक्त होत नव्हत्या आणि आता पुस्तकं वाचून वाचून त्यांची पर्सनॅलिटी बदलली आहे. छानपैकी बोलू शकतात. रेकी आणि काय काय शिकल्यामुळे सगळं बदललं आहे. तर हे मॅडम सांगा ना तुम्ही आपल्याला पुस्तकाने घडवलं कसं हे सांगणं खूप महत्वाचं आहे.
तेच म्हणजे ते म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, म्हणजे जीवन जर वाचवायचं असेल, तुम्हाला सुंदर बनवायचं असेल आणि आहे त्यामध्ये सुखी आणि आनंदी राहण्यासाठी पुस्तकाने मला खूप काही शिकवलेलं होतं. कारण लहानपणापासून जीवन थोडं खडतरच होतं आणि नंतर लग्नानंतर पण खूप काही प्रॉब्लेम्स आले होते आयुष्यामध्ये. तर त्यावेळेस मला ह्या पुस्तकाची वाचनाची आवड होती. त्यामुळे थोडं थोडं काही ना मी एक पेज वाचायचे आणि जेव्हा वेळ नसेल तेव्हा डायरी माझी लिहित होते मी. पर्सनल डायरी पण मी रात्री लिहिते की आज दिवसात मला कुठला थॉट्स आला तर मी ते पण लिहून ठेवते. आणि हे पुस्तक वाचताना जे काही मी वाक्य लिहून ठेवते ते मला कधीही कामाला येतं आणि अशी मॅजिक व्हायचं की मला त्या दिवशी जो प्रॉब्लेम असेल मी जास्त कुठलंही पेज असं डायरी उघडायचे आणि कुठलंही पेज उघडायचे असे तर मला त्या प्रश्नाची उत्तरं मिळत होती. ते माझ्या जीवनात ते पुस्तकामुळे खूप मॅजिक झालेले आहे. आणि शिकवणारी खूप लोक येतात, वाईट शिकवणारी जास्त येतात. त्यांनी असं वागलं तर तू असं वाग. पण जेव्हा मला पुस्तकाने खरंच योग्य मार्गदर्शन दिलं, त्याच्यासारखा मोठा गुरु कोणी माझ्या जीवनात आलेलाच नाहीये. ते पुस्तकाने सर्व काही मला दिलं. तर सर्वांनी ही पुस्तकं वाचा. त्यातली सुंदर वाक्य तुमच्या डायरीमध्ये नोट करा. जेव्हा आपल्या आयुष्यात तर हे भौतिक शरीर आहे, भौतिक सुख आहे आणि या भौतिक दुनियेत काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात. आणि त्याच्यावर एक रामबाण उपाय म्हटलं तरी चालेल, पुस्तक तुम्हाला मदत करत असतो. योग्य दिशा अगदी दाखवतो. अगदी बरोबर आहे मॅडम. म्हणजे मी पण म्हणजे माझं विश्लेषण पुस्तकाचं करताना वाचाल तर वाचाल हा अगदी म्हणजे मी म्हणते आणि ग्रंथ हेच गुरु आहेत. अगदी म्हणजे महत्वाचं. आणि जसं तुम्ही म्हणला ना की मी डायरी मेंटेन करते, तर हो मी पण असे सारांश लेखन करते आणि हायलायटर ठेवतेच. माझ्या कुठल्याही पुस्तकात हायलाइट केलेलेच पॉइंट्स आहेतच, म्हणजे प्रश्नच नाही. आणि एक पुस्तक म्हणजे ते संग्रहीच असावं. म्हणजे मी वाचनालयापेक्षा सुद्धा पुस्तक संग्रही म्हणजे माझी मिनी लायब्ररीच आहे घरी. म्हणजे हे फार महत्वाचं आहे. आणि मॅडम मी आता इतकं सुंदर व्यासपीठ आपल्यासाठी दिलेलं आहे ना, आणि खूप छान छान पुस्तकांची ओळख. म्हणजे सरशींची खूप बरीच पुस्तकं माझ्याकडे आहेत, पण आज हे तुम्ही जे सांगितलं ते पुस्तक नव्हतं म्हणून म्हटलं कव्हर पेज दाखवा. आणि आता ग्रंथ महोत्सव सातारमध्ये येणारच आहे त्याच्यात तर माझं असतोच हे प्रश्नच नाही. पण ऑनलाईन वगैरे सुद्धा आता मिळतात. त्यामुळे पुस्तकं संग्रही असणं आणि ती खूप मोठी श्रीमंती आहे असं मला म्हणायचंय. आणि छान. चैतन्यावरच जास्त काम केलेलं आहे. त्यांच्या कृष्णाच्या लिलेवरचं पण पुस्तक खूप सुंदर आहे मॅडम. म्हणजे प्रत्येक प्रश्न म्हणजे जे स्वामी विवेकानंद म्हणा, अब्दुल कलाम म्हणा, प्रत्येकाचं जे पुस्तक आहे. आता स्वामी विवेकानंदाचं गुरु आणि शिष्याचं नाताचं एक पुस्तक आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्याला जर ह्याच्या स्वतःवर काम करायचं, सेल्फ वर, स्व अनुभवावर, परम चैतन्यावर, तर सरश्रींची पुस्तकं खूप आपल्याला मदत करतात. अगदी स्मिता बरोबर आहे. मॅडम मला एक सांगायचंय, हा. पुस्तकात तुम्ही हायलाइट करता त्याच्यावर थोडस बोलायचंय. हो. पुस्तकात हायलाइट करणं वेगळं आणि स्वतः वाक्य लिहिणं जमीन आसमानाचा फरक आहे. तर कृपया हो हो पुस्तकावर कोणीही हायलाइट करू नका, लाईन सोडू नका. कारण त्या पुस्तकातल्या ज्या लाईन्स असतात ना त्यालाही व्हायब्रेशन्स असतात आणि त्यालाही काळजी सुखाने केअरफुली आपण हे केलं पाहिजे. म्हणजे हे असं मला पण पूर्वी पद्धत होती ती, पण मला आता ते रिअलाइज झालंय. तर या व्हायब्रेशन्सला आपण बदलायचं नाही. बऱ्याच पुस्तकातून आपली कुंडलिनी जागृती पण होते. बऱ्याच पुस्तकातनं आपल्याला प्रसाद मिळतो, आशीर्वाद मिळतो. आणि अशा ह्याला जर आपण त्याच्यावर लाईन्स मारल्या किंवा हायलाइट केलं तर त्याची स्पंदनही बदलणार आहेत. तर मॅडम लिहितात ती पद्धत मला जास्त उपयुक्त वाटते. आता तुम्ही थोडी ती बदला. आणि हो हो दुसरं म्हणजे आहे आहे. आपण बघा मंत्र लिहिलेली श्रद्धा मॅडमची बघितली, पेंडुलम कसा हल्ला त्यांच्या मंत्राच्या वहीचा सुद्धा. तर हे सगळं पुस्तकात सुद्धा तुम्ही बघू शकता, एक एक पुस्तकं तुमची काढून. तर त्यांना तशाच त्या व्हायब्रेशन मध्येच राहून देऊ आणि छान त्यांच्या वाक्याची वही म्हणजे पुस्तकाची सुद्धा आपण काळजी घेऊ. दुसरं मॅडम तुम्ही थोडस रामनाम घेऊन दाखवा ना, म्हणा ना थोडं संगीता मॅडम. खूप ओके. सुंदर म्हणतात त्या. तर आता आपण प्राणायामाची जोड दिली आहे. ओंकारासोबत रामाची पण महती खूप जास्त आहे. जी मी 4थ्या रामाची महती म्हणजे जो राम दशरथ पुत्र राम नव्हे, तो जो परम चैतन्याचा राम आहे त्या रामाबद्दल मी प्राणायामाची जोड दिलेली आहे त्याला. प्रत्येक प्राणायामामध्ये करते, भ्रामरीमध्ये, दीर्घ श्वसन मध्ये जपाजप करत असते. की नाभीपासून श्वास घेतो आपण, नाभीपासून श्वास घ्यायचा, नाभीपर्यंत श्वास सोडायचा आणि त्यानंतर ओंकारासारखा राम कसा म्हणायचा तुम्ही 3दा म्हणून दाखवते. राम.
तर खूप छान आपण बघितलं चक्र ध्यानाच्या वेळेला रामाचा कसा तो रम आहे आणि कसा तो आपली प्रगती करतो. तर राम नाम हे खूप महत्वाचं आहे आयुष्यात आणि तो एक वेगळा इफेक्ट घडवतो. राम वेगळं, श्रीराम वेगळं, प्रत्येकाचे इफेक्ट्स वेगळे आहेत. छान मॅडम. आता या मॅडम संगीता मॅडम आपला पुढचा कोर्स लॉन्च करणार आहेत. कलर थेरपी आणि क्रिस्टल थेरपी हा आपण कोर्स लॉन्च करतोय. मॅडम घेणार आहेत विहंगम तर्फे आणि त्याच्यानंतर आपण चक्र ध्यान अजून खूप पॉवरफुल करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल थेरपी, कलर थेरपी मॅडमचा कोर्स झाल्यावर घेणार आहोत. बेसिक नॉलेज होईल सगळ्यांना आणि मग चक्रा करता करता त्या चक्राची आसनं 2-3 क्रिस्टल थेरपी, ग्रह घेणार आहोत मॅडम. स्मिता मॅडम, ग्रह पण आपण घेणार आहोत प्रत्येक चक्राचे. त्या ग्रहांना आतल्या शरीरातल्या ग्रहाला कसं ठाकठीक करायचं त्यावरही फोकस करणार आहोत चक्रध्यान करताना. म्हणजे बाहेरच्या ग्रहांचे इफेक्ट आपण बदलू शकणार आहोत आणि त्या ह्याचे हिलिंग म्हणजे फ्लावर रेमेडी, इसेन्स ऑइल, इसेन्स प्रत्येक चक्राचे आपण घेणार आहोत. न्यूमरोलॉजिकल प्रत्येक चक्राचं अनालिसिस करणार आहोत, नंबर घेणार आहोत. खूप पॉवरफुल कोर्स लॉन्च करणार आहोत. त्याच्या आधी मॅडम घेतल्यावर आपण पुढे बघू कधी काय करायचंय. तर संगीता मॅडम, मोका त्याचं सेवा करण्याचा, त्याबद्दल तुमच्या आधी धन्यवाद. तर ते अर्थात आपण फी ठेवणार आहोत मॅडम, तो फ्री नसणार आहे. क्रिस्टल आणि कलर थेरपीची फी असणार आहे. तुम्हाला पण रेम्युनरेशन देणार आहोत. सगळ्या गोष्टी काही आपण फ्री ठेवणार नाहीये, हे मी आताच सगळ्यांना सांगतेय. त्याचं रेम्युनरेशन असणार आहे क्रिस्टल आणि ह्याचं कलर थेरपीचं. तर ते पाहूयात केव्हा योग येतो. अजून कोणाला काही विचारायचंय? कोणाला विचारायचं नसेल तर अमृता मॅडमचा काही प्रॉब्लेम आलाय लॅपटॉपला, तर आपण हे करूयात. हा बोला. हा, मगाशी मला आवाजच येत नव्हता. म्हणजे तुम्ही सांगितलं का की मला एक ती सवय आहे, पुस्तक वाचताना जे आवडेल त्याच्या खाली अंडरलाईन करायची. हा, तर त्याच्यामध्ये मी असं सांगितलं की पुस्तकाला सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत तिथल्या लिहिलेल्या शब्दांना. पुस्तकच असं नाही, सगळ्याच गोष्टींना. आता इथे माझ्याजवळ पेन पडलाय, माझ्याजवळ वही आहे, ह्या सगळ्यांना स्पंदन आहेत आणि ह्या स्पंदनांशी आपण जोडलेलो असतो. मग ज्या वेळेला पुस्तकांमध्ये आपण लाईन मारतो तर त्याची स्पंदनं बदलणार आहेत, व्हायब्रेशन बदलणार आहेत. म्हणून त्याला हायलाइटही करायचं नाही, त्याच्या खाली रेघोट्या पण ओढायच्या नाहीत. त्यांची काळजी घ्यायची त्या अक्षरांची. अर्थात तुम्ही कुठल्या लेवलचं पुस्तक आहे त्याच्यावर ते अवलंबून असणार आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या पुस्तकांची, माझ्याकडे जेवढी पण पुस्तकं आहेत ती सगळी अध्यात्मावरचीच आहेत आणि जास्त करून सरश्रींचीच आहेत. मग मला असं सुचवायचं आहे, कारण ही पद्धत माझी पण होती, पण मला अलीकडे आता जे सगळं जे काही आकलन होतंय त्यावरनं मी सांगतेय. तर ही पद्धत आपण बंद करून वहीत लिहिण्याची पद्धत जास्त युक्त आहे. मॅडमनी सांगितली तशी डायरीत, वहीत, त्यांनी जास्त आपल्या याला ऍब्सॉर्प्शनला तर फरक पडणारच आहे, आपल्याला फायदा होण्याला फरक पडणार आहे, तसेच पुस्तकाचे व्हायब्रेशनही जतन करण्याला होणार आहेत. अजून एक सांगते की आपण एखादं समजा आता पुस्तक वाचलंय आणि त्याच पुस्तकाच्या स्टोरीवर एक टीव्ही सिरियल बघितली, तर फरक हा आपल्याला पुस्तक वाचनातून जास्त पडणार आहे. आपल्याला त्या पुस्तक म्हणजे जी काही कथा आहे, जे काही कथानक आहे ते जास्त लक्षात अर्थातच टीव्ही बघण्याने राहणार आहे, लक्षात जास्त टीव्ही बघण्याने राहणार आहे, पण जो आपल्या डेव्हलपमेंटचा फरक आहे तो वाचनाने होणार आहे. हे सायन्सनी खूप सिद्ध केलेलं आहे. टीव्ही बघून आपल्याला बेनिफिट फारसा होत नाही, जो पुस्तक वाचनातून होतो. आणि आज जे काही
वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी आहे, यशस्वी लोक आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन हे दिसून येतं गुणधर्म किंवा आवड, की ते पुस्तक खूप आवडीने वाचतात. कारण पुस्तक हे घडवतात आपल्याला, रिफ्लेक्शन्स केलं तर. नुसतं पुस्तक वाचलं आणि ठेवून दिलं त्यातून काहीच होत नाही. म्हणून मी सांगितले होते पॉइंट. पण फार 1-2 लोकांनीच त्या पॉइंटचा उपयोग केला. आता उरलेल्यांना मी विनंती करेल, की ते पॉइंट नक्की बघा मी काय दिलेत ते. त्या पुस्तकातून तुमच्या आयुष्यातले इन्सिडेंट्स तुम्ही सांगण्याला भर द्यायचा, की हे माझं आयुष्य बदललं कसं. आता जसं मॅडमकडनं मी शेवटी काढून घेतलं. ते पण नुकतंच बोलणं झालं होतं म्हणून, सुरू झाल्या मीटिंग आम्ही बोललो होतो म्हणून. तर हे सांगणं गरजेचं आहे. पुस्तकातलं कथा महत्वाची नाहीये, तर आपण त्याचा वापर करून आयुष्य बदलवलं कसं हे जास्त जर तुम्ही रेखाटून सांगितलं, तर नक्कीच ते फार जास्त इफेक्टिव्ह होणार आहे पुस्तकातल्या कथेपेक्षा. तर ह्याला जरूर फोकस करा. आणि हे पुस्तकं हे बदल घडवतात. इव्हन मी काल सांगितलं न्यूरोप्लास्टिसिटी हा कन्सेप्ट, जसा वय वाढत जातं आपलं, तसं ब्रेनच्या फंक्शनिंगला काही चॅलेंजेस येऊ शकतात. पण जर पुस्तक वाचण्याची जर सवय असेल आणि ऍब्सॉर्ब करण्याची, रिफ्लेक्ट करण्याची, प्रत्येक पान वाचून त्याच्यावर विचार केला, तर त्या पुस्तकाचा फायदा न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंटकडे नेण्याला जास्त उपयोग होतो. आणि वयोमानाप्रमाणे एजिंगचे जे चॅलेंजेस येतात ते येत नाहीत आपल्याला. तर असंही आहे पुस्तकाचा खूप चांगला इफेक्ट. त्या पद्धतीने ती पुस्तकं वाचली पाहिजे. म्हणून मग मॅडम जसं म्हटलं, मी लिहून ठेवते आणि वाचते. ते फार महत्वाचं आहे. म्हणजे एक पुस्तकातली वाक्य लिहिल्यानंतर रोज मनन चिंतन पाहिजे. त्या दिवशी तर पाहिजे, स्पेशली झोपताना केलं पाहिजे. आता समजा मी आज एक पान वाचलं, झोपताना त्याचं मनन चिंतन केलेली वाक्य वाचली, उद्या परत तेच घेतलं, उद्याचं पण कालचं वाचलं, आजचं वाचलं, अशा पद्धतीने ती पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि मग एक पुस्तक सुद्धा खूप आयुष्यभर आपल्याला चेंज व्हायला मदत करतं. तर या गोष्टींनी पुढची पुस्तकं वाचा तुम्ही आणि तशी सवय लावून ठेवा, असं मला थोडंसं सांगायचं होतं. आणि पुस्तकावर न काही मार्किंग करता वेगळ्या डायरीत करूयात ती मार्किंग. मॅडम मी बोलू का थोडं? हो बोला. सुचेता सहस्रबुद्धे. हा बोला ना. मॅडम तुम्ही जे म्हणता ना की त्या पुस्तकातून मी जीवनात कसा उपयोग केला, आता हे पुस्तक मी आताच वाचलंय नुकतं. नाही तर आता तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे मी, नाही तुमच्याबद्दल एकंदर पर्सनली नाहीये, पण बऱ्याच जणांनी तसंच केलं ते. तर पुस्तक ठीक आहे, ते प्रॉब्लेम आहे माझ्या लक्षात. काही पुस्तकं अवघड पण होती, पण ह्याचा माझा पर्पज तो आहे की पुस्तक आणि असं जेव्हा निवडलं संधी पाहिजे. मिळेल तेव्हा आम्हाला हे आता कळलेलं नाही आहे. असू दे. आता हा पहिला कार्यक्रम होता, तुम्ही पुढे आलात, बोलणं हे महत्वाचं आहे. हे मी अशासाठी सांगते की पुढे आपल्याला सुधारणा करायच्यात, आपल्याला वेगळ्या आपल्याला डेव्हलप करायच्यात. पुढे आपण प्रोग्राम करणार आहोत म्हणून मी हे बोलतीये. तर ह्या उरलेल्या लोकांनी त्याच्यावर विचार करावा. आणि जेव्हा आपण परत पुस्तकाचा प्रोग्राम लॉन्च करणार आहे तेव्हा या गोष्टींकडे फोकस दिला पाहिजे. आणि आता वाचताना सुद्धा आपण त्या पद्धतीने वाचली पाहिजेत. तर हे मला सांगायचंय. असं काही कंपल्सरी नाहीये की ते सांगितलंच पाहिजे. कारण तुम्ही जसं नुकतंच वाचलंय तसं काही पुस्तकं अवघड सुद्धा आहेत. माझं वय पण आता पाऊण आयुष्य संपलं, आता मी कुठे काय ते वापरणार. म्हणजे संधी आली तर मी वापरू शकते. नाही असं म्हणू नका मॅडम वाचलेलं आहे तर मग मॅडम असं म्हणू आधीच्या नका. जीवनात मी ते वापरण्याचे हे कमी चान्सेस नाही असं म्हणू नका. अजून कितीतरी आयुष्य न जाणं तुम्ही 100च्या वर झाले. थँक्यू मॅडम. बापरे. आणि असं म्हणू नका, आता ध्यानाला जोडलेलं आहात. आणि तुम्हाला सांगू का, आता 4th डायमेन्शन मध्ये आपण प्रवास करतोय आणि टाइम डायमेन्शन लोप होत चाललंय सुचेता मॅडम. आणि आपण मरणार सुद्धा नाहीये. असे सुरू झाले सगळी एनर्जी की थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. आपलं शरीर हे एज होणार नाहीये, अशा एनर्जीज आलेल्या आहेत. तुम्ही असं काही म्हणू नका, उलट त्या बदलाला तयार राहा. आणि छान जेवढं कार्य हातून घडेल तेवढं कार्य करायचं. नक्की मॅडम. आता तुमच्यासारखे आम्हाला गुरु मिळाले तर आम्ही नक्कीच आमच्या आयुष्याचा विकास करून घेऊ.
मॅडम आपण इकिगाई ऐकलं नाही का? इकिगाई मध्ये हेच आहे ना, मग कशाला आपण वयाचं डझंट मॅटर, एज डझंट मॅटर. हो बरोबर आहे. मॅडम आपल्याला पिरॅमिड सुदर्शन पिरॅमिड मध्ये जाऊन राहायचं पण आहे आणि हो ना. तिथं मी आमच्या परवाच आहे. कोऑर्डिनेटर्स ग्रुपवर सगळ्यांना म्हंटल, पुष्पा मॅडमना म्हंटल, मॅडम आता मार्च मध्ये तुमच्या मुलांच्या परीक्षा संपल्या की आपल्या सगळ्या कोऑर्डिनेटरचं गेट टुगेदर प्लॅन करा, तुम्ही मस्त पिरॅमिड मध्ये राहूयात, एखादी रात्र काढूयात, असं त्यांना सांगितलंय. पुष्पा मॅडमचा काही रिस्पॉन्स आलेला नाही अजून त्याच्यावर, पण आमचं आहे प्लॅनिंग. तर आपलं आता तिथे एक प्रोग्राम सुरू होणार आहेत ऑफलाईन, नक्कीच आपल्याला भेटायचंय, भरपूर काही करायचं आहे. आणि प्रत्येकाने तसाच विचार करावा, नवीन एनर्जीचा उपयोग करून घ्यावा, काय बदल होत आहेत ते जाणून घ्यावं. आणि सुचेता मॅडम, उलट भरपूर पुस्तकं वाचून होतील तुमची. तुम्हाला पीएचडी करायचं आहे मॅडमला, बघा या वयातही पीएचडी करायची आहे. मॅडम बोला त्याच्यावर, सुचेता मॅडम. हो म्हणजे विचार तर आहे पीएचडी करण्याचा, पण आता ते मॅडमनी मला जरा असं सांगितलं की आपण ज्या युनिव्हर्सिटीतून पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय तर हल्ली नियम बदललेत आणि त्याच युनिव्हर्सिटी. मॅडम ते सगळं दूर ठेवा, ब्रेनचं लॉजिक दूर ठेवा, हार्टने उपयोग करा, पीएचडी व्हाल तुम्ही. हो होईल, कारण मी असं ठरवलंय की आता आपण लिहायला, आपल्याला पीएचडीच्या दृष्टिकोनातून सगळं माहिती जमून लिहायला सुरुवात करायची. झाली तर झाली पीएचडी, नाही तर पेपर्स प्रेझेंट करायचे, पुस्तक काढायचं. सुदर्शन पिरॅमिडला आपण रिसर्च वर्कला सुद्धा फोकस करणार आहोत. हो ना. हो छान. तिथे मला स्वतःला स्पिरिच्युअल रिसर्च करायचं आहे आणि बाकीच्या रिसर्च ऍक्टिव्हिटी सुद्धा सुरू करणार आहोत आपण. चला मग मीटिंग बंद करते. संगीता मॅडम. हो, आत्मवंदन बोला. थँक्यू, तुम्ही छान कार्यक्रम दाखवला आम्हाला. असं काही नाहीये, आपल्या सगळ्यांचं एकत्रित कार्य चाललेलं आहे ते. आम्ही स्वतः पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरित झालोय. मी स्वतः पुस्तक लिहायची इच्छा व्यक्त करते. खूप सुंदर. त्याच्या आधी सगळ्यांनी एक काम करा, सुदर्शन पिरॅमिडचं पुस्तक जे येते त्याच्यासाठी एक आर्टिकल तयार करा आणि तुम्ही मार्गदर्शन द्या. मार्गदर्शन म्हणजे तुमचं आयुष्य कसं बदललंय तेच लिहायचंय तुम्ही त्याच्यात, की बाबा सुदर्शन पिरॅमिड तिकडे बांधकाम सुरू झालं आणि इकडं आपलं आयुष्य बदलत गेलं, माझं बदललं, तुम्हाला बदल झाले, तर ते काय झाले ते लिहायचं आहे तुम्ही, तुमचे अनुभव, तुमचा फोटो टाकून. मी पुस्तकात तेच लिहिणार आहे की कसे कसे प्रोग्राम होत गेले आणि कुठल्या कुठल्या प्रोग्राम मधनं काय काय अनुभव आले, आणि थोडंसं शास्त्रीय विश्लेषण करणार आहे, थोडंसं रिसर्च करून लिहिणार आहे की हे का घडलं, कसं घडलं, का घडलं, हे सायन्स मांडणार आहे. जसं मी माझ्या सेशन मध्ये सायन्स सांगत असते, तसं त्याच्या मागे सायन्स उलगडून दाखवणार आहे मी. तर हे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मग मी त्याचं स्पष्टीकरण देणार आहे की का होतं, कसं होतं असं. तर चला, अजून कोणाला काही बोलायचं आहे का? शंका कोणाला? संगीता मॅडम. आपलं जे बोलणं, तुमचा आवाज नाही मॅडम. हॅलो. हा बोला. हो मॅडम, पण आवाज मध्ये मध्ये खूप बंद होतोय, त्याच्यामुळे खूपशा गोष्टी मला समजल्या नाहीत. तर हे रेकॉर्डिंग तुम्ही परत पाठवाल का आपल्या ग्रुपवरती? रेकॉर्डिंग रोजच येते मॅडम, असं काय करता तुम्ही? मॅडम तुमचं नेटवर्क नाही हो. नाही मग तेच सांगते, त्याच्यामुळे तुम्ही काय बोलताय ना, पण रेकॉर्डिंग येतच असतं ना ग्रुपवर, असं काय करता मॅडम? रेकॉर्डिंग मॅडम उद्या येईल रेकॉर्डिंग, तुम्ही बघा जरा. चला, अमृता मॅडम धन्यवाद, तुमच्या सगळ्यांना धन्यवाद. आता आपल्याकडं उद्या सांगणार आहेत ऍडव्होकेट माया देसाई मॅडम. माया मॅडम आहात का तुम्ही? हा आहे मॅडम. उद्या मॅडम घेणार आहेत. हो. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद.